तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण निघालेलं आहे नरसोबावाडीला पहिल्यांदा. आणि आता सध्या आपण कारमध्ये बसलेलो आहे आणि आपण आता निघालेलो आहे नरसोबावाडीसाठी. आणि आता आपण पोहोचलेलो आहे नरसोबावाडीला. इथून या नरसोबावाडीच्या मंदिर परिसरातून आपण मंदिराकडे जातानाच हे छोटेसे दृश्य घेतलेले आहेत. नाही इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने वगैरे, पेड्यांची भरपूर व्हरायटीज वगैरे भेटतात इथे. त्यानंतर मंदिराकडे जात आहोत. प्रथमतः आपण नदीवर जात आहोत. तर तिथे हे दृश्य नदीवरचं आहे. तिथून त्यानंतर आपण मंदिरामध्ये श्री दत्तांच्या पाया पडण्यासाठी मंदिराकडे जात आहोत आता. आणि इथूनच आपण नंतर दर्शन संपवून कोल्हापूरसाठी निघणार आहोत. आणि हे आता आपण कोल्हापुरात रूमवर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन महालक्ष्मी आणि रंकाळा तलाव पाहण्यासाठी जाणार आहोत. तर आता आपण सध्या जात आहे मंदिराकडे. तर हा आहे रंकाळा तलाव. तिथून समोर सरळ गेल्यानंतर महालक्ष्मी मंदिर लागतं. तर त्यातलीच जातानाची काही दृश्य आहेत. तिथून एक जवळपास 500 मीटर नंतरच महालक्ष्मीचं मंदिर आहे. तिथे मंदिरची कमान, या कमानीतून इथून डायरेक्ट असं महालक्ष्मीचं दर्शन होऊन जातं. ते व्हिडिओमध्ये पण दिसत असेल तेच. त्यानंतर हे मंदिर परिसरातील काही सुंदर असे दृश्य आहेत. त्यानंतर आपण दर्शन वगैरे संपवून मंदिरातून बाहेर पडत आहोत. आणि इथून आपण त्याच गेटमधून बाहेर निघालेलो आहे. आणि त्यानंतर आपण इथं थोडीशी काहीतरी शॉपिंग करताना मम्मीचे दृश्य आहे ते. त्यानंतर आपण रंकाळा तलावावर आलो आणि तिथं थोडंसं भेळ, पाणीपुरी वगैरे यांचा मस्तपणे आस्वाद लुटलेला आहे. आणि हे सर्व रंकाळा वगैरे फिरून त्यानंतर आपण रूमवर जाण्यासाठी निघालो. तर आजचा आपला दिवस हा इथेच संपवतो आहे आपण. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजेच पुढच्या दिवशी.